गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सुमन हायस्कूल बारामधून मी पुन्हा तेजल जरीवाला. इयत्ता 10वीसाठी युनिट 2 द ह्युमन रोबोट त्याचं पार्ट पहिलं आपण शिकणार आहोत. मे आय हेल्प यू सर? ग्रीन द शॉर्ट नॅरो आईड सेल्समॅन इनसाइड द सुपर रोबोट्स प्लाझा. सुपर रोबोट्स प्लाझाच्या आत असलेला एका सेल्समॅनने की जो त्याचे डोळे खूप लहान आहेत आणि हसत स्मित हास्य करत त्याने विचारलं, मे आय हेल्प यू सर? मी तुमची काही मदत करू शकतो का? वेल, प्रेम चोपडा रिस्पॉन्डेड. प्रेम चोपडा म्हटले, हो, आय विश टू परचेस अ रोबोट. मला एक रोबोट विकत घ्यायचं आहे, असं प्रेम चोपडा यांनी त्या सेल्समॅनला रिस्पॉन्ड दिला. फॉर हेल्प सर? कम्प्लिटेड द सेल्समॅन. मदतीसाठी हवं आहे का तुम्हाला? सेल्समॅनने विचारलं. दॅट इज अवर स्पेशालिटी. इथे आमची स्पेशालिटी आहे. वी मॅन्युफॅक्चर एफिशियंट रोबोट्स फॉर इंडस्ट्री, कन्स्ट्रक्शन, कंपनीज, प्लंबिंग, क्लिनिंग अँड केअरटेकर्स. आमची ही स्पेशालिटीज आहे. आम्ही स्पेशली हे रोबोट्स बनवतो इंडस्ट्रीत काम करण्यासाठी, घराच्या बांधकामासाठी, प्लंबिंग म्हणजे नळ दुरुस्ती करण्यासाठी, स्वच्छता करण्यासाठी, केअरटेकर्स म्हणजे राखणदारासाठी. दे आर डिझाईन्ड फॉर ओनली स्पेशलाइज्ड वर्क. आणि प्रत्येक रोबोट स्पेशली डिझाईन केलं गेलं आहे स्पेशल वर्क करण्यासाठी. आवर बेस्ट वन्स आर फॉर कन्झ्युमर्स लाईक यू. आणि आमचं सगळ्यात चांगलं रोबोट असेल तर तुमच्यासारख्या ग्राहकांसाठी. फॉर द होम, घरकामासाठी. ही स्पोक लाईक अ रेकॉर्डेड प्रोग्राम. आणि त्याचा आवाज असं येत होतं जसं की त्याचा आवाज रेकॉर्ड केला गेला आहे. येस, दॅट्स व्हॉट आय वॉन्ट. प्रेम चोपडा स्पोक इन अ बिझनेस लाईक फॅशन. हो, मला तेच हवं आहे. एका बिझनेसमॅनच्या आवाजासारखा प्रेम चोपडा म्हटला. प्लीज कम धिस वे. द सेल्समॅन लेड हिम थ्रू अ ब्राईटली लीट, richly carpeted gallery into a huge dome-shaped hall glowing with fluorescent light. Please come this way. सर, इकडे या. सेल्समॅनने प्रेम चोपडाला एका मोठ्या अशा डोममध्ये नेलं की जे कम्प्लिटली लाईटने भरलेलं आहे आणि फ्लुरोसंट लाईट तिथं चकाकत होते आणि खूप मोठी गॅलरी होती. The right corner appeared to be crowded with robots in metallic, silver, electric blue and green. आणि उजव्या साईडला सगळीकडे फक्त रोबोट्स दिसत होते की ज्यांचे कलर होते मेटॅलिक सिल्वर, इलेक्ट्रिक ब्ल्यू आणि ग्रीन. ह्या 3 कलरचे रोबोट्स तिथं पाहायला मिळत होते. सम वेअर मूव्हिंग अबाउट ॲज इफ प्रॅक्टिसिंग टू वॉक. कित्येक रोबोट्स चालायची प्रॅक्टिस करत असतील असं वाटत होतं. वाईल सम स्टूड स्टील स्विच्ड आउट ऑफ ऑपरेशन. तर कित्येक रोबोट्स असे वाटत होते की स्विच ऑफ करून एका जागेवर ठेवलेले आहेत. जस्ट ॲज प्रेम चोपडा स्टेप्ड ऑन द थ्रेशोल्ड ऑफ द हॉल. जसं प्रेम चोपडाने त्या रूमच्या उंबरठ्यावर पाय ठेवलं, वन ऑफ द रोबोट्स स्विफ्टली केम फॉरवर्ड. लगेचच खूप जलद गतीने एक रोबोट प्रेम चोपडाजवळ आला. गुड डे सर, वेलकम टू सुपर रोबोट प्लाझा. तुमचा दिवस चांगला असो. मी तुमचं स्वागत करतो आहे सुपर रोबोट प्लाझामध्ये. वी होप युअर व्हिजिट हिअर प्रूव्ज वर्थवाईल. आणि आम्हाला असं वाटतं आहे की तुम्ही जी व्हिजिट इथं द्यायला आला आहे, ज्या कारणासाठी द्यायला आला आहात ते तुमचं काम पूर्ण हो. द सिल्वर रोबोट सेड इन अ मेटॅलिक व्हॉइस. सिल्वर रोबोटने ज्याचा आवाज मेटॅलिक व्हॉइस म्हणजे धातूसारखा आवाज येतो होता तो म्हटला, ब्रिलियंट, खूप छान. ममल्ड प्रेम चोपडा. प्रेम चोपडा पुटपुटला. सम व्हॉट बिलिव्हड. त्याला खूप आश्चर्य होत होतं. सेल्समॅन गेव अ प्राऊड स्माईल ॲज ही हेडेड टुवर्ड्स अन आयसोलेटेड रोबोट इन अ मेटॅलिक ब्ल्यू. एक कोपऱ्यात
आयसोलेटेड म्हणजे एकटा उभा असलेल्या मेटॅलिक ब्ल्यू कलरच्या रोबोटजवळ जात सेल्समॅनला एक छान स्मित हास्य त्याच्या तोंडावर येत होतं. धिस वन इज परफेक्टली प्रोग्राम टू फंक्शन इन द हाऊसहोल्ड. हे एक परफेक्ट रोबोट आहे घरातले काम करण्यासाठी, क्लिनिंग स्वच्छता करण्यासाठी, अरेंजिंग सगळ्या गोष्टी जागेवर ठेवण्यासाठी, कलेक्टिंग ग्रोसरीज फ्रॉम द सुपरमार्केट, सुपरमार्केटमधून किराणा आणायचं असेल तरी, टेंडिंग द लॉन तुमचा बाग स्वच्छ करायचं असेल, मेलिंग लेटर्स तुमचे लेटर मेल करायचे असतील, रिलेटिंग युअर प्रोग्राम्स ऑन द टी व्ही तुम्हाला आवडते प्रोग्राम टी व्हीवर ठेवण्यासाठी, सिलेक्टिंग न्यूज फॉर युअर इंटरेस्ट फ्रॉम पेपर तुम्हाला आवडत्या न्यूज पेपरमधून कलेक्ट करणं. द सेल्समॅन पॉज्ड फॉर ब्रीथ अँड कंटिन्यू. श्वास घेण्यासाठी थोडा वेळ थांबल्यानंतर पुन्हा त्याने सांगितलं, ऑल यू नीड इज द रिमोट कंट्रोल मॉनिटर फॉर कमांड. तुम्हाला ह्या रोबोटला जर ऑपरेट करायचं असेल तर एकच गोष्ट तुमच्या हातात हवी आहे आणि जी आहे रिमोट कंट्रोल. यू मीन सिटिंग ॲट होम आय कॅन कमांड द रोबोट इन द सिटी मार्केट? आस्ट प्रेम चोपडा. प्रेम चोपडाने विचारलं, तुम्हाला असं सांगायचं आहे का की मी घरी बसल्या बसल्या देखील सिटी मार्केटमध्ये जर रोबोट असेल त्याला देखील कमांड देऊ शकतो? इट ऑपरेट्स विदिन अ लिमिटेड रेडियस ऑफ किलोमीटर्स. सर इतके लांबपर्यंत नाही, त्याचं एक प्रमाण आहे, एक त्रिज्या आहे किंवा एक अंतर आहे की तेवढ्यापर्यंतच तुम्ही त्याला ऑपरेट करू शकतात. बाय द वे धिस वन इज कॉल्ड रामसिंग 070. तुम्हाला तर मी त्याचं नावच नाही सांगितलं. याचं नाव आहे रामसिंग 070. द सेल्समॅन एक्सप्लेन्ड. त्या रोबोटविषयी सांगत तो म्हटला. प्रेम चोपडा नोडेड. प्रेम चोपडाने स्वतःचं डोकं हलवलं. द सेल्समॅन डेमॉन्स्ट्रेटेड द गेट, ग्रीप, मूवमेंट अँड वेल ट्यून अँड फिक्स्ड. त्या सेल्समॅनने त्या रोबोटविषयी, त्याच्या चालीविषयी, तो कसं पकडू शकतो, त्याच्या हालचाल कशा होतात, त्याच्या स्वरविषयी, सगळ्या गोष्टींविषयी प्रेम चोपडाला आता एक्सप्लेन केलं. प्रेम चोपडा सीम्ड सॅटिस्फाईड विथ द डील. आणि प्रेम चोपडांना बघून असं वाटत होतं की त्यांना खूप समाधान आहे ह्या डीलविषयी. आय मस्ट टेल यू, like all robots and adhering to the discipline of robotics. मी तुम्हाला एक गोष्ट तर सांगितलीच नाही. रोबोटिक्सचे जे नियम आहेत त्या सगळ्या नियमांना हा रोबोट कम्प्लीटपणे पाळतो. रामसिंग हॅज ॲन इनबिल्ट सिस्टम ऑफ 3 प्रिन्सिपल्स. रामसिंगमध्ये त्याच्या सिस्टीममध्येच 3 नियम किंवा 3 प्रिन्सिपल्स आहेत. त्यातलं पहिलं आहे, द रोबोट्स विल ओबे हिज मास्टर. टू ओबे म्हणजे आज्ञा पालन करणे. रोबोट्स कधीही त्याच्या मास्टरच्या आज्ञेच्या बाहेर जाणार नाही. द रोबोट्स विल नॉट हार्म ह्युमन्स. रोबोट्स कधीही कुठल्याही माणसाला हार्म पोचवणार नाही, इजा पोचवणार नाही. अँड द रोबोट्स विल नॉट टेक हार्म टू सेल्फ. आणि रोबोट्स कधीही स्वतःला देखील इजा पोचवत नाही. चोपडा हर्ड द फर्स्ट प्रिन्सिपल अँड इट इम्प्रेस्ड हिम. अजून तर पहिलंच नियम ऐकलं होतं आणि तो इतका इम्प्रेस झाला, ही डिड नॉट टेक नोटीस ऑफ अदर 2. त्याने दुसरे 2 नियम तर ऐकलेच नाही. ही नोडेड डिलाइटेडली अँड असाइन द सेल डीड अँड कॉन्ट्रॅक्ट ऑफ नो मिसयूज ऑफ द रोबोट्स. ही नॉडेड डिलाइटेडली. खूप आनंदाने त्याने त्याचं डोकं तर हलवलं. अँड असाइन द सेल डीड. आणि लगेचच त्याने एका फाईलवर सही केली, एका कॉन्ट्रॅक्टवर साईन केली, जे होतं नो मिसयूज ऑफ रोबोट्स. रोबोट्सचं तो कुठल्याही प्रकारे मिसयूज करणार नाही. ही हॅड नाव गॉट अ सर्वंट. त्याला आता एक नोकर मिळालं होतं. अँड अकम्प्लाइज म्हणजे गुन्ह्यात करण्यासाठी देखील एक साथीदार पण मिळाला होता आणि एक नोकर देखील रामसिंग 070च्या रूपाने त्याला मिळाला होता. इफ रामसिंग 070 माय रोबोट कॅन शॉप फॉर ग्रोसरीज देन व्हाय नॉट फॉर बेटर थिंग्स लाईक ज्वेल्स, थॉट प्रेम चोपडा. प्रेम चोपडाने असं विचार केला, इफ रामसिंग 070 माय रोबोट,
माझा रोबोट जर कॅन शॉप फॉर ग्रोसरीज, जर तो किराणा माल आणू शकतो, देन व्हाय नॉट, मग का नाही. बेटर थिंग्स लाईक ज्वेल्स, दागिने तर आणूच शकतो, का नाही आणू शकत. इन द मार्केट, जर एका मार्केटमध्ये रोबोट्स कॅरिंग हेवी पॅकेट्स, जर वजनदार पॅकेट्स तो उचलू शकतो. बाईंग थिएटर तिकीट्स, थिएटरमधून तिकीट आणू शकतो. कॅरिंग ग्रोसरीज, किराणा माल आणू शकतो. टू द कार्सवेअर कॉमन साईट, कारमध्ये किराणा ठेवणं एक कॉमन साईट आहे. बट स्टील स्ट्रेंज अँड अम्युझिंग सर्वंट, पण मला तर हा नोकर खूप आवडला. रामसिंग 070 वॉज थरली एफिशियंट. आणि मला माहिती आहे रामसिंग 070 मला कधीही दगा देणार नाही. With tremendous speed and accuracy, he collected the groceries into the shopping trolley and paused for the next command. खूप अशा स्पीडने, झडपीने आणि अचूकपणे त्याने सगळा किराणा गोळा केला शॉपिंग ट्रॉलीमध्ये. अँड पॉज्ड फॉर द नेक्स्ट कमांड, आणि पुढच्या आज्ञेची वाट पाहू लागला. 2 kilograms ऑफ मँगोज राईप अँड ज्युसी, 2 किलो आंबे खूप ज्यूस असलेले आणि एकदम छान. कमांडेड प्रेम चोपडा फ्रॉम अ डिस्टन्स, खूप अंतरावरून प्रेम चोपडाने कमांड केली, आज्ञा केली. सीइंग अ ह्यूज पाईल ऑफ मँगोज, खूप मोठा ढीग आंब्यांचा पाहून त्याने रामसिंगला सांगितलं. इन नो टाईम रामसिंग 070 हॅड सिलेक्टेड द बेस्ट वन, आणि खूप कमी वेळेत रामसिंगने खूप छान असे आंबे लगेचच सिलेक्ट केले. पे ॲट द कॅश काउंटर, प्रेम चोपडा स्पोक इन टू द कमांडर. कमांडरमध्ये आज्ञा देत प्रेम चोपडाने सांगितलं, पे ॲट द कॅश काउंटर, कॅश काउंटरवर पैसे जमा कर. रामसिंग 070 फॉलोड प्रेम चोपडा लाईक अ फेथफुल डॉग. एका प्रामाणिक कुत्र्यासारखा रामसिंग प्रेम चोपडाचं सगळंच काम करत होता. व्हेन ही स्टॉप्ड ॲट गोपाल ज्वेलर्स, आणि जेव्हा तो गोपाल ज्वेलर्सजवळ थांबला, थ्रू द ग्लास विंडो ही सॉ अ जेनरस डिस्प्ले ऑफ गोल्ड ऑर्नामेंट. खूप अशा प्रमाणात त्याने ग्लास विंडोमधून, काचेतून सोन्याचे खूप दागिने पाहिले. क्विकली प्रेम चोपडा डिसअपियर्ड, आणि लगेचच प्रेम चोपडा दिसेनासा झाला. तो लगेच लपला अराउंड द कॉर्नरजवळ जाऊन लपला. अँड स्पोक इन टू द रिमोट कंट्रोल सॉफ्टली अँड क्लिअरली, आणि लगेचच रिमोट कंट्रोलमध्ये तो खूप स्पष्टपणे आणि हळू आवाजात बोलला. पिकअप अ नेकलेस अँड हाईड, नेकलेस उचल आणि लगेच लपव. नो नॉईस, आवाज नको आहे. इन्फॉर्मेशन नॉट टू बी रिव्हील्ड, कोणाला कळायला नको. टॉप सिक्रेट, हे एक सिक्रेट आहे. अदरवाईज आय विल डिफ्यूज युअर सिस्टीम, ही थ्रिएटन. त्या रोबोटला घाबरवत प्रेम चोपडाने सांगितलं, जर कुणाला कळालं तर मी तुझी सिस्टीम डिफ्यूज करून टाकेल. रामसिंग 070 मूव्ड इनसाइड द शॉप. रामसिंग हळूच त्या दुकानात गेला. क्लोज टू द काउंटर, त्या काउंटरजवळ पोचला. हिज मेटॅलिक पाम एक्सटेंडेड फॉरवर्ड, त्याचं ते धातूचं हात पुढे गेलं. सायलेंटली अँड अ नेकलेस वेंट इन टू द स्टोरेज युनिट, आणि लगेचच त्याने ते नेकलेस उचलून स्वतःच्या स्टोरेजमध्ये ठेवलं. विदाऊट अ क्लिंक ऑर जिंकल, थोडंही आवाज न करता. नोबडी टूक नोटीस, आणि कुणाला कळालं देखील नाही. फ्रॉम एक्सपेन्सिव्ह अँटिक्स टू ऑर्नामेंट्स अँड प्रेशियस स्टोन्स. फ्रॉम एक्सपेन्सिव्ह अँटिक्स म्हणजे प्राचीन काळात असलेल्या वस्तू, ऑर्नामेंट्स दागिने, प्रेशियस स्टोन किमती रत्न. द शॉप लिफ्टिंग वेंट ऑन फॉर सम डेज, कित्येक दिवस ह्या सगळ्या गोष्टी चालूच होत्या. विदाऊट एनी स्ट्रेस ऑफ एन्झायटी अँड रेकग्नेशन इन द बिगिनिंग, कुठल्याही गोष्टीची चिंता नाही किंवा ओळखलंच जात नव्हतं. बट द कन्फ्यूज रिॲक्शन्स ऑफ शॉप ओनर्स ग्रॅज्युअली बिकेम लाऊडर, पण जे दुकानदार होते त्यांच्या रिॲक्शन्स आता वाढायला लागल्या होत्या. ते कन्फ्यूज होते की त्यांच्या दुकानात चोऱ्या का होत आहेत. अवेअर प्रेम चोपडा वेंट ऑन विथ हिज शॉप लिफ्टिंग.
प्रेम चोपडाचं ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्षच नव्हतं, त्याच्यामुळे त्याच्या चोऱ्या कंटिन्युअसली चालूच होत्या. लिफ्टिंग स्प्री अंटिल अ यंग फ्रूट वेंडर नोटीस. काहीही गोष्टींकडे त्याचं लक्षच नव्हतं, त्याच्यामुळे एका फ्रूट वेंडरने, एका फेरीवाल्याने जोपर्यंत त्याला पाहिलं नाही किंवा नोटीस केली नाही कुठल्या गोष्टीची, ॲन एक्सपेन्सिव्ह बंच ऑफ अफगाणी ग्रेप्स. एक्सपेन्सिव्ह म्हणजे खूप महाग असं अफगाणी ग्रेप्सचा जो बंच आहे तो डिसअपिअरिंग इनसाइड द मेटॅलिक ब्ल्यू रोबोट. अचानकच त्या ब्ल्यू रोबोटमध्ये गायब झालं हे त्याने पाहिलं. Incident was related all over, and no sooner had they heard than some shopkeepers recalled. जसं जसं ही गोष्ट लोकांमध्ये पसरत गेली तसंच तिथल्या शॉपकीपर्सच्या लक्षात आलं. त्यांनी हे सगळं आठवण करायचं चालू केलं. द प्रेझेन्स ऑफ अ मेटॅलिक ब्ल्यू रोबोट. आणि त्यांच्या लक्षात आलं की आमच्या दुकानात जेव्हा पण चोरी झाली तेव्हा मेटॅलिक ब्ल्यू रोबोट आमच्या दुकानात होता. बिफोर देअर व्हॅल्युएबल्स वेअर मिसिंग. जेव्हा पण त्यांच्या किमती वस्तू चोरी गेल्या तेव्हा त्यांच्या दुकानात हा रोबोट होता. द इन्फॉर्मेशन रिच द पोलीस हेडक्वार्टर्स इन नो टाईम. आणि खूप कमी वेळेत ही सगळी इन्फॉर्मेशन पोलीस हेडक्वार्टर्सपर्यंत पोचली. वन डे प्रेम चोपडा गायडेड रामसिंग 070 टू झवेरी ब्रदर्स. एके दिवशी प्रेम चोपडाने रामसिंगला सांगितलं की झवेरी ब्रदर्समध्ये जा फॉर लिफ्टिंग प्रेशियस जेम्स. खूप किमती असे रत्न तिथून उचलून आण. द पोलीस वॉज वेटिंग इन रेडीनेस अँड द कम्प्युटराइज कॅमेराज कॅपेबल ऑफ स्प्लिट सेकंड रेकॉर्डिंग क्लिंकिंग हिम इन द ॲक्ट. द पोलीस वॉज वेटिंग. पोलीस लोक वाटच पाहत होते आणि त्यांनी प्रत्येक दुकानात असे कम्प्युटराइज कॅमेरे फिट केले होते की जे प्रत्येक सेकंदाचं रेकॉर्डिंग करत होते आणि त्यांना ह्या रोबोटला पकडायचं होतं चोरी करताना. रामसिंग रोबोट वॉज कॉट बट प्रेम चोपडा फ्लेड ॲज सून ॲज ही सॉ. रामसिंग पकडला गेला. हे जेव्हा प्रेम चोपडाने पाहिलं तेव्हा तो लगेचच तिथून पळाला. थ्रू द बायनॅक्युलर्स. त्याने बायनॅक्युलर्सच्या मदतीने हे पाहिलं की रामसिंग पकडला गेला आहे. लगेचच तो तिथून पळाला. 2 पर्सन्स नोटिंग डाऊन रामसिंग्स लायसन. 2 व्यक्ती रामसिंगचं लायसन्स नंबर लिहत होते. प्रिंटेड ऑन हिज मेटॅलिक नेक. त्याच्या गळ्यावर जे प्रिंट केलेलं होतं ते लिहत होते. प्रेम चोपडा वॉज अरेस्टेड फ्रॉम हिज होम. लगेचच प्रेम चोपडाला पकडलं गेलं, त्याची अटक केली गेली ॲज द ओनर ऑफ रामसिंग 070 द थीफ. तो रामसिंगचा मालिक असल्यामुळे, मालिकी हक्क रामसिंगचं असल्यामुळे त्याला प्रेम चोपडाला पकडलं गेलं. आफ्टर हिज अरेस्ट. जसं त्याची अटक झाली प्रेम चोपडा वॉज रिलीज्ड ऑन बेल अंटिल द कोर्ट हिअरिंग. जोपर्यंत कोर्टची सुनवाई होत नाही तोपर्यंत त्याला बेलवर सोडण्यात आलं. नन ऑफ द स्टोलन आर्टिकल वेअर रिकवर्ड फ्रॉम हिज हाऊस. आणि चोरी केलेली एकही वस्तू त्याच्या घरातून मिळून आलेली नव्हती, त्याच्यामुळे त्याला सोडण्यात आलं. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं रामसिंग 070 याची खरेदी कशी झाली. प्रेम चोपडाने कशा प्रकारे त्याच्याकडून मोठ्या मोठ्या मॉल्समध्ये, दुकानांमध्ये चोरी करून घेतल्या आणि शेवटी कशा प्रकारे तो झवेरी ब्रदर्स ह्या दुकानात चोरी करताना पकडला गेला आणि कशा प्रकारे त्याच्या घरात काहीही न मिळाल्यामुळे तो कशा प्रकारे सुटला, हे सर्व आपण ह्या फर्स्ट पार्टमध्ये पाहिलं.